तर समस्त मुंबईला ज्या निकालाची प्रतीक्षा आहे ते निकाल येण्यास सुरुवात झाला। 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी कट रचल्याच्या अनुषंगानं मुस्तफा डोसाला दोषी ठरवण्यात आलेला आहे। कट रचणं, हत्या आणि टाडा कायद्याअंतर्गत मुस्तफा डोसाला दोषी ठरवण्यात आलेला आहे। तर अबू सालेमचं आणि इतर 6 जणांचं काय होतंय याकडे निश्चितपणे सर्वांचं लक्ष आहे। 12 मार्च 1993 ला मुंबईमध्ये तब्बल 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झालेले होते, ज्यामध्ये 257 लोकांचा मृत्यू तर 713 जण जखमी झाले होते। जवळपास 27 कोटी रुपयांच्या संपत्तीचं या संपूर्ण बॉम्बस्फोटामध्ये नुकसान झालेलं होतं। या 7 जणांना आज दोषी ठरवलं जाणार आहे कोर्टाकडनं आणि कोर्टात नेमकं काय होतंय त्याकडे सर्वांचंच लक्ष आहे। आत्ताची जी ताजी माहिती मिळते त्यानुसार मुस्तफा डोसा हा दोषी ठरवण्यात आलेला आहे। मुस्तफा डोसानं शस्त्रास्त्र मुंबईपर्यंत पोहोचवलेली होती आणि त्याचबरोबर जेव्हा दुबईमध्ये या संदर्भातली पहिली मीटिंग झाली होती त्या मीटिंगला सुद्धा मुस्तफा डोसा हजर होता। जितेंद्र दीक्षित आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, काय घडलं कोर्टामध्ये? कोर्टाने ऑर्डरची सुनावणी सुरू केलेली आहे आणि आतापर्यंत 2 जे आरोपी आहेत त्यांना दोषी ठरवलेला आहे कोर्टाने। आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आहे, यांच्याशी बोलूया। गणेश, नेमका काय ऑर्डर दिलाय कोर्टाने? कोर्टानं सुरुवातीलाच जजमेंट सुनावताना स्पष्ट केलं की प्रॉसिक्युशन म्हणजे सरकारी पक्ष जे आहे त्याने आपली बाजू कोर्टासमोर ठेवली आणि यशस्वीरित्या ठेवलेली, म्हणजे जे आरोप लावले आहेत ते कुठे ना कुठेतरी सिद्ध होत आहेत हे कोर्टाने मान्य केलं। पहिला आरोपी मुस्तफा डोसा याला घेतलं। मुस्तफा डोसा याला कॉन्स्पिरसीची मीटिंग जी दुबई, अलिबाग आणि इतर ठिकाणी झाली तिथे, त्याचबरोबर पाकिस्तान इथनं शेखाडी आणि दिघी इथं जे RDX आलं होतं त्याची लँडिंगपासून ते मुंबईपर्यंत पोहोचवण्याचा जे आरोप होता ते आरोपही कोर्टासमोर सिद्ध झाले आहे असं कोर्टाने मान्य केलं। आणि टाडा ऍक्टच्या ज्या सेक्शन्स आहेत त्याचबरोबर 302 जे सेक्शन आहे IPCचं आणि इतर जे सेक्शन आहेत 120B कॉन्स्पिरसीच्या अंतर्गत त्याला दोषी ठरवलं आहे। आता यापुढे त्यानंतर फिरोज अब्दुल रशीद जो दुसरा आरोपी होता त्यालाही आता कोर्टानं जे आहे दोषी ठरवलं आहे। त्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय की याचाही कॉन्स्पिरसीमध्ये सहभाग होता। हा दुबईच्या मीटिंगमध्ये पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेण्यामध्ये सहभाग त्याचा होता, तिथे सामील होता। ट्रेनिंग होऊन भारतात आला आणि भारतामध्ये कट रचण्यामध्ये याची मुख्य भूमिका होती असंही कोर्टाने आज आपल्या ऑर्डरमध्ये सांगितलं। अबू सलेमचा ऑर्डर कधी येणार आहे? तो पण एक प्रमुख आरोपी आहे। अबू सलेमचा ऑर्डर यानंतर एकूण 7 आरोपी आहेत। एक आरोपीचं घेऊन कोर्ट डिटेल जजमेंट देत आहे की यांची कॉन्स्पिरसीमध्ये कसा सहभाग होता, यांचा रोल काय आहे आणि कोर्टाचं कन्क्लुजन काय आहे। 2 आरोपींचा झाला, तिसरा आरोपी कय्यूम याचा जजमेंट सुरू झालाय असं सांगण्यात येते। अबू सलेमला मला वाटतं की सर्वात शेवटी कोर्ट आपला ऑर्डर देईल की त्याच्यावर कोर्टाचं काय ऑर्डर आहे का, कोर्टाने त्याच्याबद्दल त्यांनी जी केस ठेवली त्याबद्दल कोर्टाचं काय म्हणणं आहे। तर मुळात 2 मुख्य आरोपी किंवा मोठे अंडरवर्ल्डची नावं होती, एक मुस्तफा डोसा, दुसरा अबू सलेम। मुस्तफा डोसा दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि आता अबू सलेमबद्दल कोर्ट आपला फैसला देईल। पण निश्चितपणे ज्या प्रकारे कोर्टानं सुरुवातीला स्पष्ट केलं की प्रॉसिक्युशन हॅज प्रूव्ड द केस और हॅज सक्सिडेड इन प्रूव्हिंग द केस, म्हणजे ते यशस्वी ठरले आहेत आपली केस कोर्टासमोर सिद्ध करण्यामध्ये, निश्चित असं वाटतं की इतर आरोपींसाठी कोर्टाचं जे आहे अशाच प्रकारे त्यांना दोषी ठरवण्यात येईल असं आता अद्याप वाटत आहे। धन्यवाद गणेश। हे होते गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी। आणि थोड्याच वेळात अपेक्षित आहे की अबू सलेमचा काय ऑर्डर आहे, कारण की आता पण ऑर्डरची सुनावणी कोर्टामध्ये सुरू आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला माहीत पडणार की अबू सलेम हा खटल्याचा जो एक प्रमुख आरोपी आहे त्याच्या काय भविष्यत्व आहे, त्याच्याबद्दल कोर्टाने काय ठरवलेलं आहे। नक्कीच अबू सालेमचा निकाल काय तो याकडे लक्ष असेल। जितेंद्र, आजची दिवसभराची प्रक्रिया कोर्टाची प्रोसिजर कशी असणार आहे? म्हणजे शिक्षेची सुनावणी आजच होऊ शकते का त्याला वेळ लागेल? असं आहे की या केसमध्ये टोटल 7 आरोपी आहेत आणि अजूनपर्यंत 2 आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलेला आहे। 5 जे आरोपी आहेत त्यांची सुनावणी आता सुरूच आहे। तर दुपारपर्यंत ती सुनावणी संपणार आणि त्याच्यानंतर जे आरोपी दोषी ठरवले गेलेले आहेत कोर्टात त्यांचे जे पनिशमेंट आहे, क्वांटम ऑफ पनिशमेंटवर आर्ग्युमेंट होणार जे प्रॉसिक्युशन आहे आणि बचाव पक्ष या दोघांमध्ये। आणि ही जी आर्ग्युमेंट आहे ती आजही संपू शकते आणि पुढच्या आठवड्यातही जाऊ शकते। तर तो अजूनपर्यंत स्पष्ट नाही आहे। हा कोर्ट डिसाईड करणार की आजच ती सुनावणी करायची आहे क्वांटम ऑफ पनिशमेंटची की पुढच्या आठवड्यात नेक्स्ट डेटमध्ये। जितेंद्र, त्याचबरोबर हे सर्वजण जेव्हा कोर्टात आले, म्हणजे खास करून अबू सालेम असो किंवा मुस्तफा डोसा असो आणि इतर 5 जण असो, हे जेव्हा कोर्टात आले तेव्हा यांची बॉडी लँग्वेज एकंदरीत कशी होती?
अबू सलेम आणि मुस्तफा डोसा हे दोघेही खूपच घाबरलेले होते। आपले प्रतिनिधी अमेय राणे ते कोर्टात आहेत आणि अमेय राणेला मुस्तफा डोसा यांनी सांगितलं की मी खूपच घाबरलेला आहे, मला खूपच टेन्शन आहे, माझा बीपी वाढलेला आहे। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आली आहे, तिसरा पण आरोपी आहे, त्याला त्याच्याबद्दल कोर्टाने काय म्हणलंय? कटामध्ये त्याचा सहभाग होता हा तिसरा आरोपी ताहिर मर्चंट आहे। ताहिर मर्चंट यानं पाकिस्तानमध्ये जी ट्रेनिंग झाली होती या सर्व आरोपींची, त्याची सगळी अरेंजमेंट त्याने केली होती, म्हणजे पासपोर्टपासून तिथं राहण्या खाण्याची व्यवस्था करणं आणि त्यांना भारतातनं पाकिस्तान आणि पाकिस्तान परत भारतात पोहोचवण्याची व्यवस्था याने केली होती। ह्याला दुबईवरनं एक्स्ट्रॅडिट करून भारतात आणण्यात आलं 2004 साली। याचबरोबर हा इथल्या मीटिंगमध्ये सामील होता आणि ताहिर मर्चंटच तो व्यक्ती आहे ज्यानं ही पूर्ण ट्रेनिंगची जी योजना किंवा त्याचं आयोजन जो होतं त्याने केलं होतं आणि हा ब्लास्टमध्ये सामील होता। अशा प्रकारचे आरोप होते आणि आरोप आता सिद्ध झाला आणि कोर्टाने ते मान्य केलं, त्याला दोषी ठरवलं आहे या सर्व आरोपींमध्ये, ज्यामध्ये 120B कॉन्स्पिरसी मर्डर 302 ची जी केस आहे, रेड विथ 34 120B आपण करतो, टाडा ऍक्टमध्ये त्याला दोषी ठरवलेलं आहे कोर्टाने। एकूण 3 आरोपी झाले आहेत, मुस्तफा डोसा, फिरोज अब्दुल रशीद खान आणि ताहिर मर्चंट। 3 आरोपी अद्याप कोर्टाने दोषी ठरवले आहेत कॉन्स्पिरसी आणि IPC सेक्शन 302 आणि टाडा ऍक्टमध्ये। 3 आरोपींबद्दल कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि अजूनपर्यंत 4 आरोपींचा निकाल बाकी आहे। थोड्या वेळात तो निकाल आपल्याला अपेक्षित आहे। जितेंद्र, तुमच्याकडनं आणि गणेशकडनं वेळोवेळी ताजी माहिती घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तर एकूण 3 आरोपींना आतापर्यंत दोषी ठरवण्यात आलं, ज्यामध्ये मुस्तफा डोसा, फिरोज खान आणि ताहिर मर्चंट या तिघांचा समावेश आहे। अबू सालेमचा देखील काय निर्णय येतो याकडे आपलं लक्ष असणार।